इथे या जिल्ह्यामध्ये दोन्ही बाजूला अहिल्यानगर असेल, शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल, विधानसभेला यश मिळालं नाही, हे खरं आहे. पण दोन्ही मतदारसंघामध्ये खासदार हे शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे. तुम्हाला माहीत असेल की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेचे खासदार आहेत ना. लोकसभेला लोक मतदान करतात, अनेकदा विधानसभेलाही केलेलं आहे. त्याला कारणं आपल्यालाही माहिती आहेत. तुमचा कुठला मतदारसंघ? नगर शहर. नगर शहरामधले आमदार कशा पद्धतीने जिंकतात, त्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते हिंदुत्ववादी कसे होतात, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. जोपर्यंत लोक काही भागामध्ये निर्भय होऊन मतदान करत नाहीत, तोपर्यंत काही गोष्टी सहन कराव्या लागतात. नक्कीच नगर शहरामध्ये अनिल राठोड यांची कमतरता जाणवते या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आता या भागातला मूळ पक्ष जो आहे, दोन्ही भागात, हा शिवसेनाच आहे. लोकांमध्ये रुजलेला पक्ष हा शिवसेना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाचं काम चालू आहे. एखाद दुसरी निवडणूक हारली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही. विशेषतः शिवसेनेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष कोणता असेल तर तो शिवसेना आहे. आजही तो आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पुढला जो काळ आहे, आता निवडणुका नाही आहेत, 2.5 वर्ष कोणत्याही निवडणुका नाही आहेत. काही भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदा, नगरपालिका झाल्यात, काही ठिकाणी व्हायच्या आहेत. हा सर्व काळ आम्ही सगळे पक्ष बांधणीसाठी आम्ही झोकून देणार आहोत. मी काल इथे आलो, पाहिलं, लोकांनाही भेटलो. आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख सुनील शिंदे, सगळे जिल्हा प्रमुख आहेत तिथे. उपनेते साजन पाचपुते आहेत आमचे. प्रत्येकजण जिद्दीने कामाला लागलेलं आहे. ही वावटळ आहे. बरं, या जिल्ह्यामध्ये कोण आहेत ओरिजिनल? सगळे मूळचे काँग्रेसवाले आता शेपट्या घालून भाजपात गेले. आपली संस्थानं वाचवण्यासाठी गेलेत ना. जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक आमच्या पक्षामध्ये होते. बाळासाहेब ठाकरेंच्या पायाशी बसायचे. मी बघितलेलं आहे. खुर्चीवर पण नाही बसायचे. हिंदू हृदय सम्राटांच्या पायाशी बसायचे किंवा उभे राहायचे. तेव्हा ह्यांना काही पक्ष वगैरे नसतो. या लोकांना जिथे सत्तेची हवा आहे, वारा आहे, तिथे हे जात असतात. आज फडणवीस आहेत, मोदी आहेत. उद्या राहुल गांधी जर सत्तेवरती आले देशात आणि महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सत्तेत आले, तर हे सगळे लोक आमच्या उंबरठ्याबाहेर रांग लावून उभे असतील. जनतेचा नाईलाज आहे म्हणून काही प्रमाणात त्यांना मतदान करतात. पण ज्या पद्धतीनं इथे मतदान करून घेतलं किंवा झालं, हा भ्रष्टाचार आहे. साधारण 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, हे समोर आलं आहे. 1 कोटी, साधारण 1 कोटी. तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी. सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार आहे. ज्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हा सरकारी तिजोरीचा अपहार आहे. का बँकेमध्ये किंवा सरकारी खात्यामध्ये 500 रुपयाचा अपहार झाला तरी गुन्हे दाखल होतात, त्यांना बडतर्फ केलं जातं. आणि
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, त्यातले अजित पवार दुर्दैवाने नाही, या तिघांनी जनतेच्या तिजोरीचा अपहार करून अपात्र महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली. ही निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं महिलांची मतं विकत घेतली इथपर्यंत ठीक आहे, पण अपात्र 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे. मग हा कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे. मोदी युगामध्ये जर हे होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? विधान परिषद निवडणुकीत वसंत गीतेंनी अर्ज घेतला. हे बघा, कदमांचं एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा काय विषय नाही. महाराष्ट्रातल्या या निवडणुकांविषयी तुम्हालाही माहिती आहे, निवडणुका या कशा पद्धतीनं होतात. त्यात माहिती घेऊन तुम्ही काय करणार? मलाही माहिती नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेत अजिबात पडलेलो नाही, मला काम आहे. मला काहीच माहीत नाही, हे माझं उत्तर आहे. कारण काही विषय असतात पक्षातले इतर लोक सांभाळत असतात, तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो, असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर, त्यांनाही फोडायला पाहिजे होतं. हे मी म्हणत नाही, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची